चला, आपण रात्र 11वी पाहिली होती भूतदया. भूतदयामध्ये आपण काय शिकलो की आपला सगळ्यांवर प्रेम करायचंय, हो की नाही. पण सगळ्यांवर प्रेम करण्याआधी आपल्याला आपल्या घरातील, आपल्या कुटुंबातील व्यक्तींवर, माणसांवर प्रेम करायचं. म्हणजे भावाभावामध्ये प्रेम असलं पाहिजे, बहिणी बहिणीमध्ये प्रेम असलं पाहिजे. आपण आपल्या आई वडिलांवर आधी प्रेम केलं पाहिजे. हे आपण भूतदयामध्ये शिकलो. आज आपण पाहणार आहोत रात्र 12वी आणि भाग 13वा. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे श्यामचे पोहणे. चला गोष्टीला सुरुवात करूया. कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुडुंब भरलेल्या असतात. हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात. पावसाळ्यामध्ये पोहण्याची कोकणात मौज असते. नवीन मुलांना यावेळेस पोहावया शिकवितात. नवशिक्याच्या कमरेला सुखड किंवा पिडले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून. विहिरीत पोहणारे असतातच. 6 पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खर घेऊन येणारे अट्टल पोहणारे असतात. पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्या उड्या मारणारेही असतात. कोणी विहिरीत उड्या खेळतात, कोणी परस्परांच्या पायांना पाय लावून उतारे होऊन मानावर करून होड्या करतात. नाना प्रकार करतात. माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते. वडिलांना पोहता येत असे, परंतु मला मात्र पोहता येत नव्हते. आपण पाहिलं गोष्टीचं नावच आहे श्यामचे पोहणे. जरी समजा पावसाळ्याच्या दिवसामध्ये कोकणामध्ये प्रचंड पाऊस असतो आणि त्यावेळेस विहिरी बरोबर काठोकाठ भरलेल्या असतात. म्हणजे विहिरीचं पाणी वरती असल्यामुळे ज्यांना ज्यांना नवीन पोहायला शिकायचं आहे त्या सगळ्यांना पोहायला शिकवलं जातं. याच्यामध्ये पोहण्याचे वेगवेगळे प्रकार श्यामने सांगितलेले आहेत की काही अट्टल पोहणारे असतात, त्यांना कसंही टाकलं कसंही ते काही फुगडी घालू शकतात किंवा होड्या करून मानावर फिरून पूर्ण पाण्यात जाऊन ते पोहू शकतात असं श्याम सांगतो. परंतु श्यामला मात्र पोहायला येत नव्हतं. दुसरे पोहत असले म्हणजे मी मजा पाहायला जात असे, परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही. मला फार भीती वाटे. आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड उड्या टाकीत, परंतु मी मात्र भित्री भागूबाई. ढकला रे श्यामला असे कोणी म्हटले मी तेथून पोबारा करीत असे. पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. श्याम म्हणायचा की मला फार भीती वाटायची पाण्याची, त्यामुळे मी काय पाण्यामध्ये पोहायला जायचो नाही. पण दुसरे पोहताना मला पाहायला मज्जा यायची, मग मी ते पाहायला जायचो. पण ज्यावेळेस मी त्यांना असं वरून पाहत असेल ना, त्यावेळेला मात्र सगळे कोणीतरी एक जण आवाज द्यायचा, ढकला रे श्यामला विहिरीमध्ये. असा आवाज ऐकला की श्याम त्या ठिकाणावरून पळून जायचा. माझी आई पुष्कळ वेळा म्हणे, अरे श्याम पोहायला शिक, ती लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती, तुला बुडू का देतील इतके सारे जण. उद्या रविवार आहे, उद्या पोहायला जा. तो वरकडेवरांचा बाळू तो तुला शिकवेल, नाहीतर भाऊजी बरोबर जा. अरे उठल्या बसल्या आपल्या विहिरीवर का येते का पुण्या मुंबईचे नळ आहेत, पोहायस येत असावे. कुसाताईची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला, तू बांगड्या तरी भर. पण बांगड्या भरणाऱ्या मुलीहून सुद्धा तू भित्रा. उद्या जा पोहायला. त्या बाबूकडे सुकडी आहेत ठेवलेल्या, त्या भान कमरेला वाटले तर आणखी धोतर बांधून वर धरतील. उद्या जा हो. आता आईला पण काळजी वाटते. जसं आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल आणि आपल्या मित्राला, आपल्या मैत्रिणीला, शेजारच्या दीदीला जर ती येत नसेल, आपली आई म्हणते का नाही, बघ तिला कशी येते, ती कसं करते, तो बघ दादा कसा करतो, तुला कसं येत नाही. तसं श्यामची आई सुद्धा श्यामला म्हणते, हा बघ हा पोहायला जातो, तो पोहायला जातो. मुले तर जातातच जातात, मुलींना सुद्धा पोहायला येते, मुली सुद्धा पोहतात आणि तू बसला भित्री भागूबाईसारखा घरामध्ये. त्यावेळेस आई श्यामला रागवून म्हणते, मग असं कर, तू एवढं भित्री भागूबाईसारखा झालास ना, बांगड्या भर, मग बांगड्या भरून घरामध्ये बस. पण आई पुढे म्हणते, बांगड्या भरणाऱ्या मुलींना सुद्धा पोहायला येते आणि तू घरामध्ये बसून राहिलायस असा. उद्या जाशील ना पोहायला, तू उद्या पोहायला जा. मी काहीच बोललो नाही. रविवार उजाडला. मी कुठेतरी लपून बसायचे ठरवले. श्यामला पाण्याची एवढी भीती वाटायची की त्याला पोहायला जायला नको वाटायचं. त्याला माहिती आहे तो श्याम आईला काहीच म्हणाला नाही, पण उद्या रविवार आहे, आई आपल्याला पोहायला पाठवणार, म्हणून त्याने ठरवलं की आधीच आपण कुठेतरी लपून बसायचं.
आज आई पोहयास पाठवल्याशिवाय राहणार नाही असे मी नक्की ओळखले होते. मी माळ्यावर लपून बसलो. आईच्या प्रथम ते लक्षात आले नाही. साधारण 8 वाजायची वेळ आली. शेजारचे वासू, भास्कर, बन्या, बापू आले. आता श्यामने काय केलं, लपून बसायचं ठरवलं. जायचंच नाही, आईला दिसायचंच नाही. तो वरती घरामध्ये माळ्यावरती जाऊन बसला. 8 वाजले, आईला काही कळलं नाही. आईला वाटलं आपण म्हणलो काल, सांगितलं आपला श्याम छान आहे, ऐकणारं बाळ आहे, श्याम गेला असेल पोहायला. पण 8 वाजले तरी आईला वाटलं गेला आता. पण ज्या वेळेस त्याचे वासू, भास्कर, बन्या, बापू घरी आले. आता पुढे गंमत पा. श्यामची आई, श्याम येणार आहे ना आज पोहायला? ह्या 5 सुकडी आणल्या आहेत, बन्या म्हणाला. आई, हो येणार आहे, परंतु आहे कुठे तो? मला वाटले की तुमच्याकडेच आहे. श्याम, अरे श्याम, कोठे बाहेर गेला की काय? असे म्हणून आई मला शोधू लागली. मी वरून सारी बोलणी ऐकत होतो. आता श्याम घराच्या माळ्यावरतीच बसला होता. त्याला वरून खाली सगळं दिसतं, कोण आलंय, कोण बोलतंय, कोण काय म्हणतंय, हे श्यामला सगळं दिसतं. पण श्यामच्या आईला मात्र माहित नव्हतं श्याम कुठे बसलाय तो. आता पुढे पहा. मुले म्हणाली, तिकडे आमच्याकडे नाही बुवा आला. कुठे लपून तर नाही ना बसला? आम्ही वर पाहू का? श्यामची आई. आता मुले म्हणतात, तो कुठे लपून बसलाय का? श्यामची आई, तर आम्ही वरती पाहून येऊ का? आई म्हणाली, बघा रे, वर असला तर त्याला उंदीर बुरशीसारखी लपण्याची सवयच आहे. त्या दिवशी असाच माच्या खाली लपून बसला होता. पण वरती जरा जपून जाओ, तो तक्ता एकदम वर उचलतो, अलगद पाय ठेवून जा. आता मुलांना माहितीये श्यामच्या खोड्या, श्याम पुढे लपून बसू शकतो. मुलं म्हणले, आम्ही त्याला जाऊन पाहतो वरती, नाही का? आई पण म्हणते, त्याला असं काय सांगितलं तो उंदीर उसाला लपूनच बसतो. म्हणून मग आता मुले श्यामला शोधायला जाऊ लागली. मुले माळ्यावर येऊ लागली. आता मी सापडणार असे वाटू लागले. मी बारीक बारीक होऊ लागलो, अजून अंग चरू लागलो, अजून अंग चरू लागलो. श्याम म्हणतो, मी अजून बारीक होऊ लागलो. परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही, त्याप्रमाणे बैलालाही बारीक बेडूकही होता येणार नाही. म्हणजे श्याम उदाहरण सांगतो की जसं बेडूक फुगलं तर बैल एवढं होऊ शकतो का? नाही. बैलाला जरी बारीक करायचं म्हटलं, बेडकडं होऊ शकतो का? नाही. तसं मी बारीक होऊन लपून, मी किती लपून बसणार ना, मी दिसणारच, असं श्याम म्हणतो. मला असे वाटले की भक्ती विजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यातून पाणी पिऊन आले, तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कणग्यात मी मांजरासारखा लपून बसलो होतो. श्याम म्हणतो की भक्ती विजय ग्रंथामध्ये की ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की ते माशी होऊन तळ्यातलं पाणी पिऊन आले होते. तसं मला जर अजून लहान होता आलं असतं तर किती छान झालं असतं, मी अजून लपून बसलो असतो. श्याम म्हणतो, मी भाताच्या ज्या कणग्या ठेवल्या होत्या ना, त्या कणग्यांच्या पाठीमागे मांजरासारखा लपून बसलो होतो. नाही रे येथे, तो काय येथे लपून बसेल अडचणीत? एक जण म्हणाला. चला आपण जाऊ, उशीर होईल मागून, दुसरा म्हणाला. इतक्यात भास्कर म्हणाला, अरे तो बघा त्या कणगीच्या पाठीमागे, श्यामच तो. सारे पाहू लागले. शेवटी भास्करला श्याम दिसला. श्याम, चल ना रे, असा काय लपून बसतोस? सारे म्हणाले, आहे ना वर, मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून. घेऊन जा त्याला, नेल्याशिवाय राहू नका, आई म्हणाली. ती मुले जवळ येऊन मला ओढू लागली. परंतु किती झाले तरी ती परक्यांची मुले, ती जोर थोडीच करणार. ती हळूहळू ओढीत होती व मी सर्व जोर लावित होतो. आता आईने सांगितलं, आहे ना वरती बसल्याला लपून? मी तुम्हाला म्हटलं होतं हा उंदीर घुसासारखा लपून बसतो म्हणून. मला त्याला पकडा आणि त्याला घेऊन जा पोहायला. पण जो बन्या होता, भास्कर होता, नंतर बापू होता, वासू होता, ती काय त्याला जोर लावून ओढेनात. ती घाबरली ना, पडला तर, लागला तर, त्यामुळे त्याला ते हळूहळू ओढायचे. आणि श्याम स्वतःच्या घरामध्ये होता, त्यामुळे तो जोर लावून त्यांना मागाने ढकलायचा, तो काय पोहायला जायना. आता बघा श्यामची आई, तो काही येत नाही व हलत नाही, मुले म्हणाली. आईला राग आला व ती म्हणाली, बघू दे कसा येत नाही तो, कोठे आहे कार्टा, मीच येते, थांब. आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले. तिने मला फरफटत ओढू लागली.
तरी मी हटून बसतच होतो. एका हाताने आई ओढीत होती व दुसऱ्या हाताने शिमटीने मला मारू लागली. आई मुलांना म्हणाली. आता मुलांना काय ऐकेना श्याम. मग आईच वरती आली माळावर. आई एका हाताने ओढायची, दुसऱ्या हाताने काठीने मारायची. एका हाताने ओढायची, दुसऱ्या हाताने काठीने मारायची. मग आई मुलांना म्हणाली, तुम्ही हात धरा व ओढा, मी पाठीमागून ढकलते व झोडपते चांगला, बघू कसा येत नाही तो. म्हणजे आपल्या बाळाला चांगली गोष्ट येण्यासाठी, त्याने चांगलं शिक्षण घेण्यासाठी आणि जगामध्ये जीवनावश्यक ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या शिकण्यासाठी आई किती धडपड करत असते. आई किती प्रेम करत असते. आई किती हट्ट धरून असते. का की माझ्या बाळाला सगळं आलं पाहिजे. आपण त्याच्या सोबत असू नसू, आपण तिथे असू नसू, पण आपण नसल्याने आपलं बाळ कुठे अडलं नाही पाहिजे. पुण्या दुसऱ्यांना असं बोट लावून म्हणू नये, ताई तुमच्या बाळाला असं येत नाही, तुमच्या बाळाला हे येत नाही, तुमचं बाळ हे असं आहे, असं कोणी आपल्या बाळाला बोल लावू नये म्हणून आई झटत असते. एवढे कष्ट आई आपल्यासाठी घेत असते. आपण लहान असतो, आपल्याला कळत नाही की आपल्यासाठी हे आपल्या चांगल्यासाठीच आहे, आपल्या हितासाठीच आहे, आपल्याला ती कला अवगत होणार आहे. उद्या पुढे कधी गरज पडली तर आपण तरुण बाहेर निघणार आहे, हे आपल्याला लहानपणी कळत नाही. पण आईला मात्र माहीत असतं. म्हणून ती गोष्ट करण्यासाठी आई प्रसंगी मारते, ओरडते, रागवते, पण तिचं रागवणं त्यावेळेस योग्य असतं. तसंच श्यामला पोहता येण्यासाठी आता हा सगळा प्रयत्न चालला होता. मुले मला ओढू लागली व आई शिमटीवर शिमटी देऊ लागली. नको ग आई मारू, आई आई मेलो, मी ओरडू लागलो. काही मरत नाहीस, उठ तू उठ, चल चालू लाग, आज मी सोडणार नाही तुला. पाण्यात चांगला 2-4 वेळा बुडवाराही आला, चांगले नाकात तोंडात पाणी जाऊ दे. अजून उठत नाही, लाज नाही वाटत भिकारड्या लपून बसायला, त्या मुली आल्यावर फजिती बघायला, असे म्हणून आईने जोराने मारणे चालविले. हा श्याम काय जाईना. श्याम ओरडायला लागला की आई नको ना गो. आपण म्हणतो ना नको ना आई, मला नको ना मारू. आपण किती ओरडतो, आपण किती कालवा करतो, आपण हात जोडतो, नको ना मॅडम, नको ना मॅडम, नको ना, मारायच्या आधीच नको ना, की नाही. तसा श्याम पण वरून सारखाच होता. मग तो सुद्धा ओरडायला लागला. पण आई त्याला ओरडते, कारण आपल्या चांगल्या गोष्टी येण्यासाठी शिकण्यासाठी आई रागवते. कधी आपण शब्द बोलते पण ते आपल्या हिताचे असतात. आई त्याला खूप ओरडते, रागवते आणि जाच म्हणते. जातो मी, नको मारू, मी म्हटले. नीट तर पुन्हा पळालास तर बघ, घरात घेणार नाही, आई म्हणाली. श्याम, अरे मी सुद्धा उडी मारते. परवा गोविंद काकांनी मला खांद्यावर घेऊन उडी मारली, मज्जा आली, वेणू म्हणाली. बाकीची मुलं काय कमी होती, आता मुलगी पण आली. मुलगी म्हणते, श्याम मला सुद्धा येतं पोहायला आणि मी तर वरून उडी मारते पाण्यामध्ये खाली. तू तर मुलगा आहेस, तुला तर पोहायला आलं पाहिजे. सोडा रे त्याचा हात, तो येईल हो. श्याम, अरे भीती नाही, एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच चेपेल. मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील, रडू नकोस, बन्या म्हणाला. मित्र किती चांगले असतात. मित्र आपल्या मित्राची समजूत घालतो. चल रे श्याम, एवढा मार खाण्यापेक्षा, एवढं बोलणं ऐकून घेण्यापेक्षा तू पोहायला चल. तू एकदा पोहायला आलास ना, एकदा पाण्यामध्ये उतरलास ना, तुझी सगळी भीती निघून जाईल. मग तो आम्ही नको म्हटलं तरी वरून उड्या मारशील, पण तू आज मात्र चल. देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांचा बाळू व इतर तरुण होते. काय आज आलास का श्याम, ये रे, मी सुकडी नीट बांधतो हो, असे म्हणून बाळू वरवडेकराने माझ्या कमरेत सुकडी बांधल्या. विहिरीतील खाली 2-4 जण चांगले पोहणारे होते. मी थरथर कापत होतो. थरथर कधी कापतो आपण, आपल्या भीती वाटल्यावर. श्यामला खूप भीती वाटत होती पाण्याची. श्याम थरथर कापत होता. मार बघून नीट आता उडी, बाळू म्हणाला. मी आत डोकवावे, पुन्हा मागे यावे, पुढे होई पुन्हा मागे, नाक धरी पुन्हा सोयी, असेच आपल्याला एखादी गोष्ट येत नसेल तर पुन्हा ऐका. श्याम काय म्हणतो, मी आत डोकवावे, पुन्हा मागे, पुढे पुढे होई पुन्हा मागे जाईल, कधी नाक धरी नाक सोडून दे, असं माझं किती वेळ तरी चाललं होतं.
भित्रा. आता मुलगी काय म्हणते, भित्रा वेणू तू मारुडी, म्हणजे श्याम मग मारी. वेणूचा भाऊ म्हणाला. वेणूने परकराचा काचा मारून उडी मारली. इतक्यात एकदम मला कुणीतरी हात लोटून दिले. म्हणजे वेणू पण काठावर उभी होती, श्याम पण काठावरती उभा होता. श्याम चालत होतो पुढे मागे मारेच ना. मग त्याला काका काय म्हणाले खालून, वेणूचा भाऊ म्हणाला, वेणू तू मार ग उडी. मग तू मारला, श्याम मारे. मग परकरचा काचा म्हणजे आपण काष्टा घालतो की नाही साडीचा, तसा त्यानं परकरचा काष्टा मागे बांधला आणि वेणूनं आत उडी मारली. जशी वेणूनं आत उडी मारली तसं श्यामला कोणतरी ढकलून दिलं पाण्यामध्ये. आता पा मी ओरडलो, मेलो आई ग मेलो. पाण्यातून वर आलो, घाबरलो. पाण्यातील मंडळींच्या गळ्याला मिठी मारू लागलो. ते मिठी एवढा घाबरलो पाण्यात जे आहे त्यांना मी मिठी मारू लागलो. ते काय मला मिठी मारू देईना. आता पा आडवा हो असा, पोट पाण्याला लावो लांब हो, हात हलव. मला पोहण्याचे धडे मिळू लागले. बाळूने उडी घेतली, त्याने मला धरले. माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला, घाबरू नकोस, घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो. एकदम कडेला धरावयाला नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये. बाळू वस्तू पाठ देत होता. आता श्यामला तर पाण्यात ढकललेलं आहे. आता हळूहळू कसं पोहायचं, कसं हात धरायचा, कसं कडाने हळूहळू जायचं हे त्याला शिकवू लागले. आता फिरून उडी मार, चढ वर. बन्या म्हणाला. मी पायऱ्या चढून वर आलो, नाक धरले, पुढे मागे करीत होतो. शेवटी टाकली एकदाची उडी. म्हणजे सुरुवातीला घाबरणारा हा श्याम तर इतकी भीतो थरथर कापत होता, एवढी त्याला भीती वाटत होती. एवढा घाबरणारा श्याम एकदा पाण्यामध्ये उतरला आणि मग तो पुन्हाही त्याला भीतीच वाटत होती. पाणी उडी मारू का नको पुढे मागे तो करत होता. पण तरी त्याने सगळं बळ एकवटलं, धाडस केलं आणि पाण्यामध्ये उडी मारली. जसं आपल्याला एखादी नवीन गोष्ट शिकताना आपला अर्थ मला नाही जमणार नाही, हो की नाही, मला येणार नाही मॅडम, तुम्ही एवढा मोठा अभ्यास दिलाय ना, माझ्याच्याने नाही होणार, मला लक्षात नाही राहणार, माझं चिंतन नाही होणार, ओके नाही, मी विसरून जाईल पटकन, वाचायला लावलं की मला वाचायला येणार नाही. आपल्याला सुरुवातीला भीती वाटते, कारण ती गोष्ट याआधी आपण कधी केलेली नसते. जेव्हा ती आपण एखाद्या वेळेस जरी गोष्ट केली ना, की आपल्या मनामध्ये धाडस निर्माण होतं, आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण होतो आणि आपल्याला वाटतं की आपण हे करू शकतो. त्यासाठी आधी प्रयत्न करायला शिकला पाहिजे, गोष्ट आधी आपण करायला ती घेतली पाहिजे. असं कधीच म्हणायचं नाही मला हे जमणार नाही, मला हे येणार नाही, मी विसरून जाईल, असं कधी म्हणायचं नाही. जगाच्या पाठीवर अशी कुठलीच गोष्ट नाही की ती आपण करू शकत नाही. मुलगा असो तर मुलगी असू द्या, आता विमान मुलगाही चालवतो मुलगीही चालवते, ट्रक मुलगाही चालवतो मुलगीही चालवते. आता कोणी मागे नाही कोणी पुढे नाही, मुलगा आणि मुलगी समान आहेत, बरोबरीनं कष्ट करतात, बरोबरीनं काम करतात. फक्त मला हे जमणार नाही, मला येईल का नाही, मला जर नाही आलं तर सगळे मला हसतील का, सगळे मला चिडवतील का, ह्याची भीती आपल्याला असते. त्यामुळे इतरांच्या चिडवण्याकडे बघण्यापेक्षा ठीक आहे आज मला पूर्णपणे येणार नाही, पण मी प्रयत्न केला तर मला येईल, मी प्रयत्न करेन आणि हळूहळू मला ती गोष्ट पूर्णपणे येणार, हा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण होतो. त्यासाठी आपण सुरुवात करायची असते. पहा, शाब्बास रे श्याम, आता आलेच पोहणे, भीती गेली की सारे आले. बाळू म्हणाला. त्याने मला पाण्यात भरले व आणखी शिकवले. आता आणखी एक उडी मार म्हणजे आज पुरे, सारी मुले म्हणाली. वर येऊन मी उडी टाकली. बाळूने न धरता थोडा पोहलो. माझ्या कमरेला सुकडी होत्या म्हणून बुड्याची भीती नव्हती. माझा धीर चेपला, पाण्याची भीती गेली. आम्ही सारे घरी जाण्यास निघालो. मुले माझ्या बरोबर मला पोचवायला आली, कारण सकाळी मी लपून बसलो होतो.
मी सकाळी जात नव्हतो, रडारड केली, आरडाओरडा केला, मी जायला तयार होईना. त्यावेळेस आईने मला मारलं, रागवलं, ओरडलं, ओढत ओढत मुलांच्या मध्ये पाठवलं. म्हणून आज माझी पाण्याची भीती गेली आणि म्हणून सगळी मुलं मला पोचवायला घरी येऊ लागली. बन्या म्हणाला, श्यामची आई, श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली, मुळी भ्यायला नाही आणि सुकडीवर थोडे त्याला पोहताही येऊ लागले. बाळूकाका म्हणाले की श्याम लवकर शिकेल चांगले पोहायला. आता मुलांनी श्यामच्या आईला सांगायला सुरुवात केली, अरे पाण्यात पडल्याशिवाय, नाका तोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही. श्याम डोके चांगले पुस, ती शेंडी पुस. आई म्हणाली. मुले निघून गेली. मी डोके पुसले, सुकी लंगोटी नेसलो. मी घरात जरा रागावून बसलो होतो. जेवण वगैरे झाली. आई जेवावयास बसली होती. मी ओसरीवर होतो. इतक्यात श्याम अशी आईने गोड हाक मारली. मी आईजवळ गेलो. म्हटले, काय? आई म्हणाली, ती दह्याची कोंडी घे, आज दही आहे, चाटून टाक, तुला आवडते ना. म्हणजे पा आई कशी असते की आज सकाळीच आईनं किती मारलं श्यामला, किती रागवली, किती ओरडली. का रागवली बरं आई? कोणाचं भलं होतं? श्यामचं भलं होतं. पण श्यामला वाटलं काय आपलं भलं होतं म्हणून? श्याम रुसून बसला होता आईवरती. पोहायला गेला, वरून उडी मारली, पोहला, पण त्याच्या लक्षात होतं आईने आज सकाळी आपलं खूप मारलंय, आई आपल्यावर ओरडली, हे त्याच्या लक्षामध्ये होतं. त्यामुळे तो रुसून बसला होता. आईशी फारसा बोलला नाही. पण ज्या आईने सकाळी मारलं तीच आई ते श्यामनी पोहायला गेला, वरून उडी मारली. आईला इतका आनंद झाला की श्यामची आवडणारी गोष्ट दही आईनं श्यामला खाऊ दिला. त्या काळात तर खूप थोडं थोडं वाटायला यायचं. आता आपण आपल्याला हवं तेवढं घेऊ शकतो, पण तेव्हा पुरेसं नसायचं. पण ज्याच्यामध्ये थोडंसं वाटायचं त्यात थोडं थोडं दिलं जायचं. म्हणून आई सांगते, श्याम आज तू स्वतःहून पोहायला गेलास, तुझी भीती गेली, तू वरून उडी मारलीस, आज तुझ्या आवडीचं दही देते हो. म्हणजे आई अशी असते. एखादी गोष्ट येत नसेल आपल्याला, ती आपल्या हिताची असेल, रागवते, ओरडते, प्रसंगी मारते, पण आईचा कधी राग करायचा नाही. कारण जर ती न येणारीच गोष्ट आपल्याला आली तर सर्वात जास्त आनंद आपल्या आईलाच होतो बाळांनो. आई व्यतिरिक्त सर्वात जास्त आनंद दुसरा कोणालाही होत नाही. त्याच्यामुळे आई रागवली, ओरडली, बोलली तरी आईचा राग नाही धरायचा. राग म्हणून रुसून वगैरे नाही बसायचं. आईला खरंच रागवायचं, ओरडायचं असतं. आईला श्यामने उडी मारल्याचा ऐकून आनंद झाला असता का? आईला आवडीचं दही त्याला दिलं असतं का? नाही. म्हणजे आईसारखं प्रेम, निर्मळ माया आपल्यावरती कोणीच करू शकत नाही. त्यामुळे आई आपल्या जे जे काही करते ते आपल्या भल्याचं असतं. मग मारणं असेल, ओरडणं असेल, रागवणं असेल, सगळं काही आपल्या हिताचंच असतं. मला नको जा. आता श्यामच्या डोक्यामध्ये अजून राग आहे. मला नको जा, सकाळी मार मार मारले आणि आता दही देतेस. मी रडवेला होऊन म्हटले, हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहे. विहिरीतील इतक्या पाण्यात पोहलो तरी ते गेले नाही. ते वळ अजून आहे, तोवर तरी दही नको देऊस. ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरे? श्यामला वाईट वाटलं होतं की आपल्या सकाळी आईने खूप मारलंय आणि आता आपल्याला दही देते. श्याम म्हणतो, आई बघ माझ्या पाठीवर किती ओळ आहे, किती मारले तुम्हाला सकाळपासून. सकाळी मार मार मारले आणि आता दही देतेस होय मला? नको मला तुझं दही. मग त्यावेळेस श्याम म्हणतो, अगं माझ्या पाठीवरचे वळ तरी बघ. मी एवढ्या पाण्यात पोहलो तरी वळ गेले नाही. जोपर्यंत तू मारल्याचे वळ आहेत ना तोपर्यंत मला आठवणार, तू मला मारलं, तू मला मारलं, तू मला ओरडली, तू मला रागवली, तू मला शिव्या दिल्या. पण जेव्हा माझ्या पाठीवरचे जाईल ना वळ तेव्हा तू मला दही दे. आता आई काय म्हणते ऐका सगळे. आईचे डोळे भरून आले होते. ती तशीच उठली. तिच्याच्याने भात गिळवेना. आपलं बाळ जेवलं नाही, आपलं बाळ खात नाही, आपण आपल्या बाळाला मारलं. पण आईचे डोळे भरून आले. आईला रडू आलं. आईला भात सुद्धा खायला जायला नको वाटला. ती हात धुवून आली. आई तशीच जेवण पुरे न होता उठली. ते पाहून मला वाईट वाटले. कारण श्याम असं बोलल्यामुळे आईला वाईट वाटलं की आपण आपल्या बाळाला एवढं मारलं का? आपल्या बाळाच्या मनाला एवढं लागलं का? रुसून आपलं बाळ बसलं. आईला जेवण गेलं नाही.
आईने जेवण केलं नाही. आई भरल्या ताटावरून तशीच उठली, हात धुवून आली. आता आईनं जेवण केलं नाही, आई पोटभर जेवली नाही. आता श्यामला वाईट वाटलं. माझे बोलणे आईला लागले का असे मनात आले. आईने तेलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली. मी काही बोललो नाही. आई रडवेली होऊन म्हणाली, श्याम तू भित्रा आहेस असे का जगाने तुला म्हणावे? माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नये, श्यामला कोणी नावे ठेवू नये म्हणून मी त्याला मारले. श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर तुला आवडेल का? ते तुला खपेल का? तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल का? आता आई आत गेली, तेलाची वाटी घेऊन आली. आई सांगते, श्याम की मी तुला मारलं पण तुला कोणी नावं ठेवू नये ना म्हणून मी मारलं. अरे ह्या साऱ्या जगानं तुला भित्रा म्हणू नये ना म्हणून मी तुला मारलं रे. जर कुणी असं भित्रा म्हटलं असतं, मला म्हटलं असतं तुझा श्याम भित्रा आहे, तुझ्या आईचा अपमान तुला सहन झाला असता का रे श्याम? म्हणून आई पुढे बोलते, पा माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर ते माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. किती महत्वाची गोष्ट सांगितली पा या ठिकाणी. आई श्यामला सांगते की श्याम जर माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर तो मला सहन होणार नाही. एखादी गोष्ट माझ्या मुलाच्या मध्ये कमी असेल आणि कोणी ती दाखवून देत असेल तर ते मला सहन होणार नाही. ती गोष्ट परिपूर्ण माझ्या मुलाला येण्यासाठी मी प्रयत्न करेन, मी कष्ट करेन, मी जगेन, काय वाटेल ते करीन, पण ते माझ्या मुलाला देण्याचा मी प्रयत्न करेन. ह्याच्या पुढेही लाख मोलाची गोष्ट सांगितली. जसं श्याम की एखाद्या आईला सहन होत नाही कुणा आपल्या मुलांना बोललं तर, तसं आपल्या मुलालाही सहन नाही झालं पाहिजे आपल्या आईला कोण बोललं तर. जर शेजारचा कोणी येतो आपल्या आईला बोलतो, आपल्या आईला सहन नाही झालं पाहिजे ते. आपल्या आईचा अपमान म्हणजे तो आपला अपमान आहे आणि तिसऱ्या माणसं येऊन आपल्या आईचा अपमान करावा ही गोष्ट सहन झाली नाही पाहिजे आणि सहन करायची नाही. खूप महत्वाचं आणि मोलाचं वाक्य ते नीट ऐका. आई श्यामला म्हणते की माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझा कोणी अपमान केला तर ते माझ्या मुलांनी सहन करता कामा नये. असे असेल तरच ती त्यांची खरी आई व तेच माझे खरे मुलगे. आई सांगते, जेव्हा आपल्याला वाईट वाटेल की आपल्या आईला कोणीतरी ओरडतंय, आपल्या आईचा कोणीतरी अपमान करतंय, तेव्हा आपल्याला राग येईल, तेव्हा आपण खरे आपल्या आईचे मुलं आहोत. नाहीतर आपण आपल्या आईचं मूल म्हणून घेण्याचा आपला अधिकार नाही. रागावू नको, चांगला धीट हो, हे दही खा व जा खेळ. आज निजू नको हो, पोहून आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो. गड्यांनो, माझ्या आईला धीट मुले हवी होती, भित्री नको. म्हणजे प्रत्येक आईला, श्यामच्याच आईला नाही, प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा असो, माझी मुलगी असो, शूर असली पाहिजे, धीट असली पाहिजे, कोणत्याही गोष्टीला ती घाबरली नाही पाहिजे, तिला कुठल्याही गोष्टीची भीती वाटली नाही पाहिजे, मला ही गोष्ट जमणार नाही असं कधी तिला वाटलं नाही पाहिजे, असं कधी त्याला वाटलं नाही पाहिजे. असं धीट बनण्यासाठी आई प्रयत्न करत असते. म्हणून आजच्या या गोष्टीमधून आपल्याला एकच गोष्ट शिकायची आहे की आपल्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा की प्रत्येक गोष्ट मला जमणार आहे, मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर, खोटं बोलून लबाडी करून नाही. माझ्या कष्टाने मला यश मिळवायचं आहे, माझ्या मनामध्ये हा विश्वास निर्माण झाला पाहिजे आणि मी भित्र होणार नाही, मला शूर व्हायचंय, धीट व्हायचंय, मी कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. आणि सर्वात महत्वाचं, माझ्या आईचा कोणी अपमान केला तर तो मी सहन करणार नाही. म्हणजे माझं माझ्या आईवरती प्रेम आहे आणि माझ्या आईला कोण बोलत असेल तर ते मला आवडणार नाही आणि मी ते सहनही करणार नाही. म्हणजे अशी आजची आपली श्यामचे पोहण्याची गोष्ट होती. आवडली सर्वांना?